नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता होळी विशेष भागामध्ये आता छान असा एक रोमांटिक भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्यात म्हणजे आता सोनंदीने अगदी ह्या मलिकाचा जो काही पडलेला चेहरा आहे तर त्या पडलेल्या चेहऱ्यावर काळा रंग फासून आता हो धुलीवंदनाचा कसा मात्र आनंद समरसोबत एन्जॉय केलेला आहे। आता समर आणि सोनंदी यांचं नातं मात्र ह्या धुलीवंदनाच्या ह्या रंगपंचमीच्या सणापासून वेगळं वळण घेणार आहे। कारण आता त्या दोघांना वेगळं करून पाहणाऱ्या मलिका अंशुमनचा बेत मात्र त्यांच्यावर शेवटी उलटवलेला आहे। आणि त्यांच्या डोळ्यासमोर आज चक्क जे काही घडलेलं आहे ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन तर हादरते। परंतु सोनंदी आणि समर चक्क एकमेकांना घट्ट असे मिठी मारत एकमेकांच्या प्रेमाची कबुली कशी देतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्यात म्हणजे मित्रांनो आता समर ज्या गोष्टीने इतका नाराज आहे त्याला सारखी आनंदची आठवण येत आहे, तर त्या आनंदच्या भेटीचा मात्र सोनंदी त्याला कसा सरप्राईज धक्का देते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर कमेंट करायला मात्र विसरू नका आणि छान अशा कमेंट करून मात्र आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन आता ट्विस्ट बघायला मिळतील आणि डेली अपडेटसुद्धा। तेव्हा तर चला मित्रांनो, वेळ कसली वाया घालवतात। आता ह्या आजच्या होळी विशेष भागामध्ये आता होळीची छान अशी तयारी सोनंदीने केलेली आहे। अगदी फुल्या म्हणजे बाजारात जाऊन तिने अगदी मॉलमध्ये सगळं काही आयतं ऑनलाईन न घेता आता मलिकाच्या नाकावर टिचून ही शॉपिंग केलेली आहे आणि आजीचं मन मात्र जिंकलेलं आहे। पारंपरिक पद्धतीचा वापर करून अगदी छान अशी गुढी सजवलेली आहे। अगदी इतकी छान गुढी सजवलेली बघून आता समर तर बघतच राहतो आणि आजीसुद्धा आणि छान असं त्या कौतुक करतात। होळीची पूजा वगैरे होते। समर चक्क सोनंदीचा पाय दुखतो म्हणून आता तिला उचलून घेऊन तो होळीच्या प्रदक्षिणा पूर्ण करतो। आता आजीला खूप नवल होतं। आजी त्या दोघांची दृष्ट काढते आणि आता म्हणते की हे बघा, आज आता होळीची पूजा झाली आणि सोनंदीने छान असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक अगदी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे। समराला अगोदर कधीही पुरणपोळी अगदी पसंत नव्हती, पण आज चक्क समर पुरणपोळी खात आहे आणि ते पण सोनंदीचं इतकं कौतुक करून तो मस्त पुरणपोळ्या खात आहे। आता सोनंदीचं इतकं कौतुक करतो की खरंच असल्या पुरणपोळ्या मी आत्तापर्यंत खाल्ल्या नव्हत्या। खरंच इतक्या छान पुरणपोळ्या तुम्ही बनवतात, ही रेसिपी तुमची खूप छान आहे म्हणून तो अगदी कौतुक करत असतो। आणि लगेच आता त्यावेळेस तो असं म्हणून जातो, ह्या पुरणपोळ्या खाण्यासाठी आनंद असायला हवा होता। आता त्याला आनंदची प्रत्येक क्षणाला आठवण येते आणि सोनंदी आता खरंच म्हणते की खरंच आज मात्र आनंद भाऊजी असायला हवे होते, पण काही हरकत नाही, मी त्यांच्यासाठी सुद्धा आनंद दादासाठी आणि निकिता ताईसाठी पुरणपोळ्या पाठवून देणार आहे। आता तिने मात्र आता एका नोकराच्या हातून तो डब्बा त्यांच्यासाठी सुद्धा पाठवून दिलेला आहे। त्यानंतर आता समर आणि सोनंदी यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते रूममध्ये येतात। रूममध्ये आल्यानंतर मात्र आता लगेच सोनंदी म्हणते की हे बघा, आता उद्या काय करायचं, कारण उद्या आता खरंच काही नाही। तर समोर म्हणतो की असं कसं, आता तुम्हाला मी आज होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या। सोनंदी म्हणते की चक्क राजवाडे, खरंच तुम्ही मला म्हणजे होळीच्या शुभेच्छा दिल्यात, खरंच मला खूप आनंद वाटला आणि आता मात्र उद्या तुम्हाला रंगपंचमीच्या शुभेच्छा। तर आता समोर म्हणतो की खरंच रंगपंचमीच्या दिवशी आनंद आणि मी इतकी धमाल करायचो की आता खरंच मला आनंदची खूप आठवण येते। आनंद असायला हवा होता, कारण आनंद जे काही करतो ते सगळं काही तो योग्य करतो। खरंच आनंद असायला हवा होता म्हणून तो आनंदची खूप आठवण काढत असतो। तेव्हा सोनंदी आता ठरवते की उद्या मात्र आता रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी यांना सरप्राईज द्यायचं आहे। असं सरप्राईज द्यायचं आहे की जेणेकरून आनंदला घट्ट मिठी मारून यांना आनंदची किंमत कळेल, आनंदची जाणीव होईल आणि सगळं काही ते आता छान असं कबूल करतील। आता इकडे ह्या मलिका, अंशुमन आणि अर्पिता ह्या रूममध्ये येतात आणि त्यांचा आता इतका जळफळाट होतो। मलिका म्हणते की मी तर सोनंदीला आता त्या समरपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे आणि ही सोनंदी आणखीनच त्या आनंदच्या जवळ येत आहे, कारण आज मात्र तिने सगळं काही होळीची पूजा वगैरे व्यवस्थित करून समरने चक्क तिच्या हातामध्ये हात देऊन तिला उचलून घेतलं। त्या दोघांचं नातं आता पुढे जात आहे, काहीतरी मला करावे लागेल। आणि त्या पुरणपोळ्या खाऊन तर समर आणि ती आजी तर अगदी खूपच खुश झालेली आहे। आता काय असं करू बरं की नक्की जेणेकरून आता हे सगळं काही विसरून जातील आणि त्या सोनंदीचा रागराग करतील। आज मात्र रंगपंचमीचा उद्या सण आहे
आता ह्या रंगपंचमीच्या दिवशी मात्र समर आणि स्वानंदी यांना एकमेकांच्या जवळच येऊन द्यायचं नाही. म्हणजे काहीतरी असा डाव आपल्याला अगदी रचावा लागेल की नक्की आता हा समर आणि ही स्वानंदी एकमेकांना नशेमध्ये इतकं काही बोलले पाहिजे की आता दोघांना एकमेकांचा खूप राग आला पाहिजे. कारण स्वानंदी आता इतकी त्या समरच्या डोक्यात बसली पाहिजे म्हणून जेणेकरून तो फक्त तिचा रागराग करेल. सगळ्या पाहुण्यांसमोर तिचा तमाशा व्हायला हवा असं काहीतरी आपल्याला करावे लागेल. म्हणून मात्र आता लगेच ती जे म्हणजे ग्लास वगैरे आहे ना, तर त्यामध्ये जे भांग भरलेले आहे. आता घाईने मलिका सकाळी उठते आणि सगळ्यांच्या अगोदर मात्र ती आता तयार होते. आता स्वानंदीला सुद्धा काही कळत नसतं की मलिका काकू तर आज खूप छान लवकरात लवकर तयार झाल्यात, नक्की काय आहे. म्हणून ती आता देवाची पूजा वगैरे करते. तर समर चक्क स्वानंदीला शुभेच्छा देत असतो की आजच्या रंगपंचमीच्या दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परंतु मला तर असं वाटतं की खरंच आज माझा मूड नाही, मी काही आता हा सण म्हणजे साजरा नाही करू शकत कारण माझा मित्र इथे नाही आणि मी त्याला असं बेइज्जत करून घरातून बाहेर पाठवलं. खरंच मला ते नाही आवडले. म्हणून मात्र आता स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, आज मात्र आनंददादा आणि निकिताताई यांना घरी बोलवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आता ह्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मात्र ती आता म्हणजे आनंद भाऊजींना फोन करते आणि पुरणपोळ्या आवडल्या का असं विचारते. आनंद म्हणतो की वहिनी खरंच खाव्या तर तुझ्या आजच्या पुरणपोळ्या, इतकं म्हणजे छान होत्या आणि समरला तर फारच आवडल्या असतील. आनंदसुद्धा समरविषयीच बोलत असतो आणि इकडे समरसुद्धा आनंदचीच आठवण काढत असतो. दोघांना एकमेकांशिवाय काही होत नाही. आणि आता मात्र स्वानंदी सुद्धा म्हणते की राजवाडे तुम्हाला सुद्धा माझ्याकडून रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वानंदी म्हणते की आज मात्र काहीतरी म्हणजे बेत करावं लागेल, नक्की असं काय असतं. आता आजी तेथे येते. तेवढ्यात आजी म्हणते की अरे काय तयारी सुरू आहे आणि आजचा राजवाड्यांचा हा जो रंगपंचमीचा कार्यक्रम आहे तो दणक्यात साजरा व्हायला हवे कारण तुमच्या तर पहिला हा धुराड्याचा सण आहे. मग आजच्या ह्या दिवशी तुम्ही दोघांनी सुद्धा एन्जॉय करायचा. समर म्हणतो की नाही आजी, मला काही याबद्दल सांगू नको कारण हे बघ मला आता ऑफिसमध्ये एकतर खूप लोड वाढलेला आहे, आनंद तेथे नाही, सगळ्या कामाचा भार माझ्यावर आहे, मला खूप टेन्शन आलेलं आहे, मला ऑफिसमध्ये जावं लागेल. स्वानंदी म्हणते की आजी जाऊन दे ना त्यांना ऑफिसमध्ये, आपण आहोत ना, आपण खेळूयात कारण आता आनंद भाऊजी आणि निकिताताईसुद्धा येणार आहेत. आता असं म्हटल्यानंतर समर लगेच म्हणतो की मलासुद्धा नाही जायचं कारण मलासुद्धा ऑफिसमध्ये नाही जायचं, मी नंतर जाईल, माझं काम आहे, मीटिंग आहे तर त्या होल्डवर ठेवतो. मला आत्ताच फोन आला की मीटिंग वगैरे कॅन्सल झालेल्या आहेत. आता काही झाले तरी शेवटी मला तिकडे जायचंच आहे म्हणून असं ती ठरवते. त्यानंतर मात्र आता घाईने सगळी काही तयारी होते. मलिका आता अंशुमनकडे येते आणि अंशुमनला म्हणते की जरा तुझा राग आवर आणि जर तू असा राग नाही आवरला तर आज आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल, काहीतरी असा डाव आपल्याला खेळायचा आहे. त्यामुळे अंशुमन म्हणतो की जे डाव खेळायचे आहे तर ते तू खेळ कारण तुम्ही तर मला कोणत्याही कामामध्ये मदत करत नाही. मलिका सणकने एक त्याच्या कानामागे देते आणि त्याला ठिकाणावर आणते. तर आता त्यांनी असा डाव आखलेला असतो की जे काही भांग आहे तर त्या भांगमध्ये नशेचं औषध मिसळून मात्र स्वानंदी आणि समरला प्यायला दिलेलं असतं आणि त्यामध्ये मात्र समर हा चक्क स्वानंदीच्या आता नशेमध्ये येऊन गालाला रंग लावतो आणि स्वानंदीसुद्धा आता समरच्या गालाला रंग लावते आणि दोघंही आता आपलं जे मनातील आहे ते सगळं काही बोलून दाखवतात. आता हे सर्व काही बघून मात्र आता स्वानंदीला इतका आनंद होतो आणि समरला सुद्धा. दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि घट्ट मिठी मारून शेवटी दोघंही एकमेकांच्या मिठीत येतात, आपल्या प्रेमाची कबुली देतात. आता हे बघून आता यांचा आणखीनच जळफळाट होतो. आपण करायला गेलो एक आणि झालं काही वेगळेच. आता स्वानंदी नशेमध्ये म्हणत असते की समर राजवाडे आज मी तुम्हाला असं काहीतरी सरप्राईज देणार आहे. तेव्हा आता समर म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला एक छान असं सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज माझं असं असेल म्हणून तो स्वानंदीला चक्क सोन्याचा हार देतो. सोन्याचा हार दिल्यानंतर आता मलिकाचा आणखीनच जळफळाट होतो. आता मलिकाचा इतका जळफळाट होत आहे की चक्क स्वानंदीला सोन्याचा हार, आजीने सुद्धा सोन्याचा हार दिला आणि आता ही काही महाराणी होते की काही राजवाड्यांची, जो माझा हक्क आहे सगळे हक्क हिला देण्यात आलेले आहे. दोघं आता एकमेकांच्या मिठीत येतात, प्रेमाची कबुली देतात आणि त्याच वेळेस आता आनंद म्हणजे समर विचारतो तुम्ही मला काय सरप्राईज देणार आहे. आता समर मात्र नशेमध्ये सगळं काही बोलून जातो आणि त्याच वेळेस येते आनंद आणि निकिता. यांना बघून आता समरला आनंदाचा धक्काच बसतो. आता तो खरंच धावतच आनंदकडे येतो आणि स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम मला हेच हवं होतं, तुम्ही माझं मनातील अगदी कसं समजलं. आणि शेवटी आता आनंद आणि समर एकमेकांना घाईने मिठी मारतात. जे त्यांच्यामध्ये झालेलं आहे ते सगळं काही विसरून
जातात, कारण दोघांना फक्त एकमेकांची ओढ लागलेली असते, बाकी त्यांना काही नको असतं. जे झालेलं आहे ते सुद्धा ते सगळं काही विसरून आता नव्याने एकत्र येतात. निकितासुद्धा घट्ट मिठी मारते. आता समर मात्र सगळं काही नशेमध्ये बोलून जातो की खरंच मला आनंद तुझी खूप गरज आहे, तुझं महत्त्व मला कळाली, तुझी जाणीव झाली. तर आता आनंद म्हणतो की हो ना, मलासुद्धा खरंच इतकं म्हणजे माझं पूर्ण लक्ष इकडे होतं, मला काय करू आणि काय नाही समजत नसतं. समर मला तुझी एक नशा झालेली आहे. आता आनंदसुद्धा असं म्हटल्यानंतर समर म्हणतो की हो आनंद, मलासुद्धा तुझी नशा झालेली आहे आणि तू नव्हता ना, खरंच काय काय झालं, मला एकही दिवस असा गेलेला नाही, खरंच मला माफ कर, तुझ्यावर असे आरोप करायला नको होते आणि तू कधी असं नाही वागू शकत, मला तुझ्या कामाची किंमत तरी यामुळे समजली खरंच. म्हणून दोघंही आता घट्ट मिठी मारतात आणि निकितासुद्धा. समर आता आनंद एकमेकांना म्हणतात की आपली यारी जगात भारी. दोघंही आता एक खुश बघून आजी आणि सोनंदी यांना अगदी खूप आनंद होतो. तेव्हा आता तो समर चक्क सोनंदी समोर येतो आणि सोनंदीला म्हणतो की खरंच थँक्यू, जगातील असं बेस्ट सरप्राईज तुम्ही मला दिलेलं आहे, ज्याची मी कधी कल्पना केली नव्हती. आनंदाने मी कधी एकत्र येईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, पण सोनंदी मॅडम खरंच तुम्ही सणांचं महत्त्व जाणतात. या स्वभावामुळेच आता जी नाती घट्ट आहे, दुरावलेली नाती एकत्र येतात आणि अगदी नात्याने आणि सणांनी आता एकमेकांना अशी घट्ट विणली जातात. खरंच तुम्हाला मानलं पाहिजे, अशी काहीतरी जादू तुमच्यामध्ये आहे की तुम्ही अगदी आपल्या मनाने सगळ्यांना एकत्र ओढावून घेतात. त्यानंतर आता इकडे मात्र आता आपल्या आदिराने छान अशा पुरणपोळ्या आता ह्या अंदाच्या नाकावर टिचून बनवून दाखवलेल्या असतात आणि आता बाबा तर इतके खुश होतात. बाबा मात्र प्रत्येक गोष्टीला आता ह्या मंदाला टॉन्ट मारत असतात, कारण इतक्या छान पुरणपोळ्या आदिराने रोहनच्या रेसिपीमुळे बनवलेल्या आहेत आणि ते पण आता ह्या मंदाच्या नाकावर टिचून. इकडे सुद्धा त्यांच्या अगदी हा कार्यक्रम दणक्यात साजरा झालेला आहे आणि ते सुद्धा आता रंगपंचमीच्या ह्या सणाला इकडे आलेले आहेत आणि आता सगळं काही इतकं छान वातावरण झालेलं आहे. अदिरा आणि रोहनसुद्धा एकमेकांबरोबर खूप खुश आहे आणि समर आनंद एकत्र आलेले आहेत आणि सोनंदी आणि समर यांनी आपल्या मनातील सुद्धा सगळं काही बोलावून दाखवलेलं आहे. त्यामुळे मात्र आता इतकं छान काही होतं, कारण यांनी जे काही आता हे डाव रचलेले आहेत तर ते डाव मात्र त्यांच्यावरच उलटतात. आता मलिकाचा तो पडलेला चेहरा बघून सोनंदी हसतच मात्र मलिका काकूंसमोर येते आणि म्हणते की मलिका काकू, रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनंदी आता ह्या मलिकाच्या अगदी ह्या चेहऱ्याला काळा रंग लावते म्हणजे आता म्हणते की हे बघा काकू, तुमच्यावर हाच रंग खूप खुलून दिसतो, तुम्हाला खरंच खूप छान दिसतो, एकदा आरशामध्ये जाऊन बघा. आता ह्या काकूला खूप राग येतो. अर्पिता जवळ येते. अर्पिता म्हणते की बघ ती सोनंदी किती वरचढ निघाली. अगं मॉम, तिने तुझ्या चेहऱ्याला काळा रंग लावला आणि तू तिला लावून दिलास. मलिकाचा खूप जळफाट होतो. ती मात्र रागाने आपल्या गालाला हात लावते आणि ते हात अगदी बघते तर काय काळा रंग, तिचा आणखीन जळफाट होतो. तेव्हा सोनंदीने शेवटी मलिकाला सुद्धा तिच्या भाषेत उत्तर दिलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, मलिकाची बरोबर तिने जिरवलेली आहे, तर असेच जे काही पुढील ट्विस्ट आहे ते बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.